शरद पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण आहे हे मान्य केल्याशिवाय चालत नाही। ते फक्त नेतेच नाही आहेत तर राज्यातील राजकीय समीकरणांचा धक्का तंत्र म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख आहे। पवारांच्या राजकारणामध्ये रणनीतीची कला आणि वेळोवेळी नवे वळण देण्याची क्षमता आणि यामुळेच महाराष्ट्राच्या राजकीय हालचालींना दिशा मिळते। त्यांच्या धक्कादायक निर्णयांनी अनेक वेळा मोठे राजकीय वळण आलेली असून हेच कारण आहे की पवारांशिवाय राजकारणामध्ये एक पानही हलत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी विशेष स्नेह भोजन आयोजित करण्यात आलं होतं। येत्या 12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस आहे, मात्र त्या दिवशी ते मुंबईमध्ये असण्याची शक्यता असल्यानं दिल्लीतील खासदारांसाठी स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्नेह भोजनाला उद्योगपती गौतम अदानींसह अनेक राजकीय आणि सामाजिक दिग्गज उपस्थित होते। महाविकास आघाडीमधील सर्व खासदार, मोदी सरकारमधील मंत्र्यांचीही त्या ठिकाणी हजेरी होती। त्यानंतर शरद पवारांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या। कुणी कुणी कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती अगदी थोडक्यात पाहूया। तर शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांची भेट घेणाऱ्यांमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे त्यावर आपण एक नजर टाकतोय। यामध्ये होते गौतम अदानी, अजित पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, अनिल देसाई, गौरव गोगोई, त्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी चिदंबरम, उमर अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद, सचिन पायलट, राघव चड्ढा, सागरिका घोष, संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सर्व खासदार या क्षणाला दिल्लीत आहेत आणि त्यामुळे अनेकांनी शरद पवारांची भेटही घेतली। मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे अजित पवारांनी। वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बंद दाराआड तब्बल 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात ही चर्चा झाल्याचं देखील कळतंय। बरं, या भेटीचा तपशील बाहेर आलेला नाही, मात्र निवडणुकांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र येण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत असल्यानं आता राज्यामध्ये काही नवीन समीकरणं पाहायला मिळणार का याकडे देखील देशाचं आणि राज्याचं लक्ष लागून आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।